राम राम शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत शिवनी येथील प्रगतशील शेतकरी कुटे भाऊ यांच्या शेतावर। आणि कुटे भाऊंनी आपल्या शेतामध्ये शेवंतीची लागवड केलेली आहे, सोबतच या ठिकाणी गुलाबाची सुद्धा लागवड त्यांनी केलेली आहे। असे नवनवीन प्रयोग ते आपल्या शेतामध्ये नेहमी करत असतात। आणि हा प्रयोग करत असतानाच कुटे भाऊंना एक समस्या या ठिकाणी उद्भवली त्यांच्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये। आता बघू शकता शेतकरी बंधूंनो, या पद्धतीचा जो काही करपा आलेला आहे, या करपेच्या संदर्भात आम्हाला त्यांनी विचारणा केली। त्यावेळेस आम्ही यांच्या प्लॉटला व्हिजिट केली तर लक्षात आलं की शेतकऱ्यानं या ठिकाणी चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक वापरले, पण करपेची जी ओळख आहे ती करपेची ओळख त्यांना त्या ठिकाणी झालेली नाही। या ठिकाणी आलेला जो करपा आहे हा बॅक्टेरियल ब्लाइट स्वरूपातला करपा आहे। आणि हा करपा नियंत्रण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी वेगवेगळे बुरशीनाशक वापरले। त्यामध्ये कॅब्रिओ टॉप वापरलं किंवा त्या ठिकाणी त्यांनी ॲमिस्टार टॉप वापरलं, लुना एक्सपिरियन्स वापरलं किंवा मॅरिऑन यासारखे प्रोडक्ट वापरले। पण त्या प्रोडक्ट वापरत असताना शेतकरी बंधूंनो, हा जो करपा आहे हा कुठं त्यांना करपा कंट्रोल झालेला दिसला नाही। त्यामुळं त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आलो तर त्यावेळेस बघितलं की या प्लॉटमध्ये आलेला जो काही करपा आहे, बघू शकता या पद्धतीनं हा जो करपा आहे, तर हा करपा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या करप्याचं जी ओळख आहे, तर खोडाकडून हा जो करपा आहे तर हा करपा वाढत जातो आणि या करप्याची ओळख बॅक्टेरियल ब्लाइट स्वरूपातला करपा आहे। तर शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं हा खोडापासून लागू होतो आणि हा वरी करपा या पद्धतीने जात असतो। तर शेतकरी बंधूंनो, या करप्याच्या नियंत्रणासाठी काही महत्त्वपूर्ण फवारण्या तसेच आपण ड्रिचिंग आळवण्यासुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, या आळवण्याच्या संदर्भात जर विचार केला तर सर्वप्रथम फवारणीचा आपण या ठिकाणी विचार करू। तर त्या फवारणीमध्ये कॅब्रिओ टॉप हे BASF या कंपनीचं बुरशीनाशक आहे। साधारणतः 15 लिटर पाण्यासाठी साधारणतः 30 ग्रामचा डोस या ठिकाणी तुम्ही वापरायचा आहे। सोबतच टेट्रोसायक्लिन किंवा प्लांटोमायसिन या दोन्हीपैकी कुठलीही अँटीबायोटिक एक औषधी यासोबत वापरायची। प्लांटोमायसिन जर वापरायचं असलं तर तुम्ही साधारणतः 15 लिटर पाण्यासाठी 10 ग्राम वापरा आणि टेट्रोसायक्लिन जर वापरायचं असलं तर 2 ग्राम 15 लिटर पंपासाठी वापरा। या पद्धतीनं तुम्ही पहिलं कॉम्बिनेशन करप्यासाठी घ्या। दुसरं कॉम्बिनेशनचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर दुसऱ्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर त्यामध्ये बायर कंपनीचं नेटिवो हे औषधसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। नेटिवोचं 15 लिटर पाण्यासाठी साधारणतः प्रमाण जर घ्यायचं तर 10 ग्राम हे प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि सोबत प्लांटोमायसिन किंवा स्टेप्ट्रोसायक्लिन या दोन्हीचा उपयोग तुम्ही त्यासोबत करायचा। प्लांटोमायसिन 10 ग्राम, स्टेप्ट्रोसायक्लिन 2 ग्राम या पद्धतीनं वापरा। शेतकरी बंधूंनो, सोबतच तिसरं कॉम्बिनेशन करप्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ते म्हणजे BASF कंपनीचं मॅरिऑन हे प्रोडक्टसुद्धा अत्यंत उत्कृष्ट असं आहे। अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट या दोन्ही करप्यासाठी ते चांगल्या पद्धतीनं काम करतं। आणि सोबतच आपल्या पिकावर येणारा जो बॅक्टेरियल ब्लाइट आहे त्या बॅक्टेरियल ब्लाइटसाठी आपण स्टेप्ट्रोसायक्लिन हे त्यासोबत वापरायचं। मॅरिऑनचं प्रमाण 8 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी घ्या। सोबत 2 ग्राम स्टेप्ट्रोसायक्लिन किंवा 10 ग्राम प्लांटोमायसिन हे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो। सोबतच चौथं कॉम्बिनेशन घेत असताना शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंडिशन ओळखून त्याच्यावर येणाऱ्या करप्याची जी काही परिस्थिती आहे, तुमच्या पिकावर येणारा जो करपा आहे तो लेट ब्लाइट स्वरूपातला आहे, उशिरा येणारा करपा आहे का लवकर येणारा करपा आहे, याची ओळख करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानुसारच तुम्ही त्याच्यासाठी कॉम्बिनेशनची निवड करायची आहे। तुम्ही बायर कंपनीचं लुना एक्सपिरियन्स हे सुद्धा प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट आहे। साधारणतः 15 लिटर पंपासाठी साधारणतः 15 ml या पद्धतीनं तुम्ही त्याचा स्प्रेमध्ये वापर करू शकता। सोबत प्लांटोमायसिन हे बुरशीनाशक, स्टेप्ट्रोसायक्लिन, प्लांटोमायसिन हे तुम्ही अँटीबायोटिक घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना हे सगळे बुरशीनाशकं वापरले, पण त्यासोबत काय केलं की त्यांची महत्त्वाची चूक या ठिकाणी ही झाली की त्यासोबत त्यांनी कुठलंही अँटीबायोटिक प्रोडक्ट वापरलं नाही। शेतकरी बंधूंनो, या पद्धतीचा करपा आल्याच्यानंतर काही जमिनीच्या माध्यमातून सुद्धा आळवण्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामध्ये महत्त्वाची आळवणी घ्यायची आहे आपल्याला। साधारणतः एकरी जर प्रमाण घ्यायचा विचार केला तर 500 ग्राम रोको आणि त्याच्यासोबत प्लांटोमायसिन 100 ग्राम या पद्धतीनं ड्रिंचिंगच्या माध्यमातून आपण पिकाला आळवणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सोबत त्याच्यामध्ये थायमेथॉक्झम 30 APS मधलं 500 मिली या पद्धतीनं आपण ही आळवणी घ्यायची। दुसरं कॉम्बिनेशन घेत असताना शेतकरी बंधूंनो, मेटॅलेक्झिल 35% वालं हे साधारणतः 250 ग्राम आणि स्टेप्ट्रोसायक्लिन साधारणतः 6 ग्रामच्या 5 पुड्या म्हणजे 30 ग्राम या पद्धतीनं आणि सोबतच त्याच्यासोबत तुम्ही थायमेथॉक्झम घेऊ शकता। या पद्धतीनं हे दुसरं कॉम्बिनेशन सुद्धा या ठिकाणी आळवणीमध्ये घेऊ शकता। म्हणजे हे
सोबतच एलिएट नावाचं जे काही बुरशीनाशक आहे शेतकरी बंधूंनो, एलिएटसुद्धा 250 ग्राम प्रति एकरी आणि सोबतच प्लांटोमायसिन साधारणतः 100 ग्राम या पद्धतीनं हे तिसरं कॉम्बिनेशनची सुद्धा तुम्ही आपल्या पिकामध्ये निवड करू शकता। किंवा ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईड असलेलं अत्यंत उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे, याचीसुद्धा तुम्ही ड्रिपचे फर्टिगेशनच्या माध्यमातून आळवणी घेऊ शकता। ब्लू कॉपरसोबत तुम्ही व्हॅलिडामायसिन घेऊ शकता किंवा स्टेप्ट्रोसायक्लिन घेऊ शकता किंवा प्लांटोमायसिन, अशा पद्धतीनं कुठलंही एक कॉम्बिनेशन तुम्ही आळवणीच्या माध्यमातून सुद्धा घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो। करपा आल्याच्यानंतर पिकावर येणारा जो ट्रेस आहे तो ट्रेस कमी करण्याच्या अनुषंगानं पानामध्ये जे करपा आल्याच्यानंतर हरितद्रव्य बनण्याचं काम आहे ते खूप कमी होत असतं। त्यामुळे पिकाला पुन्हा चांगल्या पद्धतीचे पानं फुटले पाहिजेत, चांगल्या पद्धतीचं हरितद्रव्य निर्माण झालं पाहिजेत। पिकाची अन्नग्रहण करण्याची क्षमता ही कमी झालेली असल्यामुळं त्याला लवकरात लवकर नवीन बहार फुटणं, पालवी फुटणं हे महत्त्वाचं असते। त्या अनुषंगानं कोकोली 2 किलो, झुका 2 किलो आणि गामा 2 किलो या पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन मिक्स करून ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून काय करायचं, आपण ड्रिपमधून त्याला 6 किलो प्रति एकरी द्यायचं आहे। शेतकरी बंधूंनो, हे करत असताना हे 6 किलो दिल्याच्यानंतर 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या फरकाच्या नंतर आपण 13-40-13 या विद्राव्य खताचा एकरी 5 किलो वापर आपल्या पिकामध्ये करायचा आहे। शेतकरी बंधूंनो, ही आळवणी दिल्याच्या नंतर आपण बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट या महत्त्वपूर्ण न्यूट्रिशनची आपल्या पिकामध्ये आळवणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। साधारणतः बोरॉनचा जर विचार केला तर एकरी बोरॉन हे आपल्याला 500 ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे आणि कॅल्शियम नायट्रेट हे 5 किलो हे या ठिकाणी आपण ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या पिकात येणारा जो काही वाकडेपणा आहे किंवा कळीमधून जे फूल वेगळ्या पद्धतीने वेडवाकडं होतं, बघू शकता या पद्धतीचं हे जे बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळं या पद्धतीनं फूल वाकडं व्हायलं शेतकरी बंधूंनो, तर 100% चांगल्या पद्धतीनं कंट्रोल होऊन जाईल। हे वाकडं होणारं फूल किंवा तिरछं होणारं फूल, फुलाची साईज जी आहे ते या पद्धतीनं जी बनती तर ती चांगल्या पद्धतीची स्पष्ट एकदम चांगल्या पद्धतीने या पद्धतीनं व्हायसाठी आपण बोरॉन कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, तर युवा शेतकरी तुकाराम भाऊ कुटे यांनी आपल्या शेतामध्ये एक नवीन प्रयोग करत असताना फुलांचा डेकोरेटिव्ह बिझनेस या ठिकाणी ते करतात आणि खरोखरच शेतकऱ्यांसाठी हे खरोखर एक प्रकारचं मार्गदर्शन ठरू शकतं की आजकाल तरुण हे जास्तीत जास्त नोकरीकडे वळत आहेत, पण शेतकरीच्या संदर्भात युवक काय आहेत उदासीन दिसतात। तर या उमद्या युवकांना आपल्या शेतीमधून एक नवी वाट निवडत असताना एक प्रयोगशील शेतकरी म्हणून या ठिकाणी इतर युवकांपुढे एक मार्गदर्शन या ठिकाणी उभं केलेलं आहे, एक आयडियल मॉडेल त्या ठिकाणी उभं केलेलं आहे शेतकरी बंधूंनो। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जय जवान जय किसान।